तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओची खूप जास्त वाट बघत होते, कधी बनवते. फायनली आता बनवायला बसलेलो आहे की नाही. तुम्ही पण वाट बघत असाल, कमेंट कसं काय वाचलं नाही, रिप्लाय कसं काय आला नाही. तर आज रिप्लाय देणार आहे आपण सगळ्यांचेच, है ना. तर मग पहिली कमेंट वाच, म्हणजे पहिली सुरुवातच कर, कशी कुठून पण कर. पण आता भरपूर कमेंट आहे. डायरेक्ट व्हिडिओ कोणत्या व्हिडिओवरती ते पण सांग, कुठला व्हिडिओ आहे. हां, आणि पहिलं घेऊ का मग? हां, ते नातेवाईकांचा व्हिडिओ बनवला होता का आपण, त्याच्यावरती भरपूर जणांनी चांगल्या तो व्हिडिओ रिस्पॉन्स दिलाय. हो, त्यापासून सुरुवात करणार आहे, कारण तिथूनच खूप सारे हे पेंडिंग राहिले आपले वाचायचं. तर सुरुवात करते. पहिली कमेंट तर अशी आहे, हसावं का आता काय बोलावं समजा ना. काजलला आज पहिल्यांदा असं रागत बघितलंय. निकिता आंबोरे त्यांची कमेंट आहे. कारण विषय तसा झाला होता आतापर्यंत. आम्ही मीच नाही, कोणती पोरगी असली तर तिला राग येईलच. असं जर कोण म्हणजे सगळे चांगले बोलतात, तुम्हाला दिसतंय एवढे लोक चांगले बोलतात, तेवढे बोलतात, आणि मध्येच कोणतं नातेवाईक येऊन घाण करतं, ते खूप हर्ट होतं मनालाच. माहिती आहे, जास्त जळतं त्याला, कळतं तसा टाईप आहे. आम्ही आमचा आनंद साजरा केला, पण त्याच्यावरती काय झालं त्याच्यामुळे तर तुम्ही पहिल्यांदाच बघितला असेल तसा व्हिडिओ ना. हो, आम्ही पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवलाय ना, तर शक्यतो कोणाविषयी बोलताना. नेक्स्ट आहे ममता चौधरी ताईंची कमेंट आहे, तुम्ही दोघं खुश असला की आम्हाला पण आम्ही पण खुश असतो. आम्हाला तुम्ही आमच्या फॅमिली सारखे वाटतात. नेहमी हॅप्पी राहा दोघं. तर धन्यवाद ताई, खूप छान कमेंट्स असतात. तुमच्या कमेंट्स बघून आम्हाला पण भारी वाटतं कुठेतरी. नेक्स्ट आहे त्यांचीच कमेंट आहे, दादा कोणाचं टेन्शन घेऊ नका, नातेवाईक कोणाचे चांगले नसतात, जळकुटेच असतात सगळे. आम्ही आहोत तुमच्यासोबत. जळकुटे तर असतातच, तसं आम्ही काय टेन्शन घेत नाही, लोड घेत नाही. पण यावेळेस मला जास्त त्रास झाला, काही दिमाग सरकला माझा, म्हटलं व्हिडिओ टाकला म्हणून टाकला. नाहीतर एवढं काय लोड घेत नाही, इग्नोर करत असतो. प्रत्येक वेळेस इग्नोर करतो आम्ही, असं नाही की पहिल्यांदा झालो म्हणून. प्रत्येक वेळेस इग्नोर केलेलं आहे, पण यावेळेस जरा जास्तच वाटलं म्हणून मग व्हिडिओ बनवला. त्यांना असं वाटतं काय करते नुसतं धमकी देते, असं होतं ते, म्हणून मग रिप्लाय देणं गरजेचं होतं. नेक्स्ट आहे, बघितला असेलच व्हिडिओ. @प्रभू म्हणून यांची कमेंट आहे, दादा सगळे ठीक होईल, जास्त टेन्शन घेऊ नका म्हणून. तर अशी कमेंट आहे. नेक्स्ट आहे पूजा जगताप त्यांची कमेंट आहे, फुटलेली काच काढून टाक काजल, ठेवत नाही आणि त्या आरशात बघत सुद्धा नाही, चांगलं नसतं. तर नक्कीच काढू. नेक्स्ट आहे पूजा गोपाळ यांची कमेंट आहे ताईंची, तर लक्ष देऊ नका, लोक खूप नीच असतात, दिलं तर गोड नाही तर वाईट. बरोबर, तसंच आहे. परत त्यांचीच आहे, खरंच लव्ह मॅरेज गुन्हा वाटतो, खरंच बोलता तुम्ही. आपण कोणाच्या आधीमध्ये नसतो, तेच खूप असतं लोकांना. म्हणजे आधीमध्ये नसतं तरी पण सुद्धा ते असं वाटतं की खरंच आधीमध्ये नाही. बघा ना, ते गावाकडे राहतात, आम्ही इकडे राहतो, बिचारा शांत राहतो, तरी पण काय माहिती काय त्रास होतो. गुन्हाच केलाय आम्ही, काय सांगा. लव्ह मॅरेज मध्ये गुन्हाच केलाय, हे आधीच नाही, पूर्ण समाजामध्ये तसंच आहे. अदर कास्ट मध्ये ते आहेच केलं समाज. पहिलं तर लव्ह मॅरेज केलं, अदर कास्ट केलं, त्याच्यामुळे जास्तच गुन्हा केलाय आम्ही, काय सांगावं आता तुम्हाला. नंतर आहे शीतल वाघ ताईंची कमेंट आहे, दादा आमचं पण लव्ह मॅरेज आहे, आम्हाला पण असंच बोलतात. सगळ्या लव्ह मॅरेज करणाऱ्यांनी गुन्हा केला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांच्या वाटेला नातेवाईकांचे टोमणे असणारच आहे, त्यामुळे सगळ्यांनी इग्नोर करावं. नेक्स्ट आहे वृषाली सावंत यांची कमेंट आहे, ताई दादा टेन्शन नका घेऊ, नका लक्ष देऊ. नाही, आता हे लक्ष देणार, आता आयुष्यात भाग नसल्यासारखाच करणार आहे मी आता. तो कोणी बोललं तर आता डायरेक्ट म्हणजे ॲक्शनच घेणार आहे. घेणं गरजेचं आहे, नाही तर मग ते जास्त करतायत लोक, त्याच्यामुळं. इथंच नाही कमेंट नाही, पण माझ्या इंस्टाग्रामच्या पूर्ण काय म्हणतात त्याला, मॅसेज फुल झालाय त्यासाठी. पाहुण्यांचे पण तेवढेच मेसेज मला, आमच्या समाजामधल्यांचे. परत आदर पण आहेत, ज्या आम्ही त्यांना ओळखत सुद्धा नाही. मोठे मोठे समाज कार्यकर्ते पण, ते पण मला मेसेज करतात की बाबा काही प्रॉब्लेम नाही आहे, तुला जर काही अडचण असेल तर टेन्शन घेऊ नको गणेश, तुला काय अडचण असेल काही कधी पण फोन लाव. आमच्या जालना जिल्ह्यात सुद्धा आणि इकडं छत्रपती संभाजीनगरकडून पण बरेच मेसेज आले मला. त्यांनी सांगितलं ना, सिल्लोड भोकरदन या गावाचं नाव घेतलंय,
तिथले सुद्धा बरेच मला मेसेज आहे, टेन्शन घेऊ नका. आपल्या युट्यूबला कोण आहे का तिकडचं असेल तर कमेंट्स करा. युट्यूबला ना, इंस्टाग्रामला भरपूर आलेत मला. तरी मी बऱ्याच जणांना रिप्लाय केले नाही, की बऱ्याच जणांना नाही केले. आणि आता कोणाकोणाला सांगत बसू. जाऊ द्या, आता सगळ्यांना ते मेसेज होते त्याच्यामुळे आम्ही जास्त काही दाखवलं नाही युट्यूबवरती. विषय वाढवायचा म्हणलं तर खूप वाढवतोय तो. नाही जाऊ द्या, कमी केला विषय, सोडला. फक्त व्हिडिओज टाकला, बाकीचे विषय पण करता येते. नेक्स्ट कमेंट आहे प्रतीक्षाताईंची, असल्या बहिणी नसलेल्या बऱ्या. बरोबर, याच्यावर काय बोलणार आहे? बरोबर ना. ते काय म्हणतात ना, माझे तुकडे करायला निघलेले ते, मग नसलेले बरे ना. मेला म्हणून सोडलेला ना मला. त्यांना आहे की सावत्र आई असू दे. दीपाली जगताप यांची कमेंट आहे, हो काजल आणि दादा नातेवाईक असतात तसे कामापुरते मामा, तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही. काजल बाळा, मी तुझं सगळं करायला तयार आहे, त्रास करून घेऊ नको. धन्यवाद ताई. आम्हाला इथले पण बरेच जण म्हणाले, तर तुम्ही म्हणला तेवढंच लय झालं आमच्यासाठी. तसं काही अडचण नाही आम्हाला. आम्ही सगळं नियोजन आम्ही करून ठेवलेलं आहे त्याविषयी पण, कोणी नसलं तरी. नेक्स्ट आहे स्मिता वामनताईंची कमेंट आहे, काजल टेन्शन नको घेऊ, त्रास करून घेऊ नको. त्या दिवशी थोडा त्रास झाला, नंतर काय नाही, मग एकच दिवस बघितलं. काजल टेन्शन घेऊ नको. सविता ताईंची कमेंट आहे, जरा मोठ्यानं बोल, आवाज येऊ द्यायच्या माझ्या जरा व्हिडिओमध्ये. कोमलताईंची कमेंट आहे, गाव कोणतं आहे ताई तुमचं? माझं. तुमचं का माझं? माझं जालना जिल्हा. आमचं जालना आहे. माझं माहेर बारामती आहे. बारामती लासूरनं, माझा जन्मच लासूर. नेक्स्ट आहे पवनदारांची कमेंट आहे, खूप छान केलं भाऊ. आजच पाहिजे नातेवाईकांना, मिरची लागलीच पाहिजे त्यांना, म्हणून तसा व्हिडिओ बनवला आम्ही. धन्यवाद दादा. संदीप सोनावणे दादांची कमेंट आहे, ताई अशा कुत्र्यांच्या नादी नाही लागायचं, आपण किती सांगायचा प्रयत्न केला तरी भुकत राहतात मागून. पुढे मी वाचतो. पुढे त्यांचं काम आहे ते काय म्हणतात, बिना पगाराचे कामं करतात, मागं आमच्या चर्चा करतात, मागं मीटिंग बसवतात आणि भुकत राहतात. फक्त आमच्या दोघांसाठी, बरं, आमच्या दोघांनाच म्हणजे एक त्रास देण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागतंय. ही मोठी गोष्ट आहे. अजून निवेदिता चव्हाण ताईंची कमेंट आहे, ताई प्रेग्नन्सीमध्ये टेन्शन घेऊ नको. टेन्शन घेऊ नको, त्या दिवशी हायपर होऊ नकोस. सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद की बाबा एवढं काय म्हणते काळजी केल्याबद्दल, आहे ना. परत हे अश्विनी दानवे ताईंची कमेंट आहे, खूप छान जोडी आहे तुमची. तर धन्यवाद ताई. दानवे म्हणलं आपल्या गावाकडचेच आहे, गावाजवळचेच. प्रतीक्षा ताईंची कमेंट आहे, काजल काळजी घे तू, मूर्ख लोकांकडे लक्ष नको देऊ, असेच जळतात, तुझ्यासारखं डोहाळे जेवण झालं नसेल तिचं म्हणून जळत असेल. आपण ह्याच्यावर काय बोलणार नाहीये. त्याचं झालं नाही झालं त्याचं काही नाही, आपल्याला काही घेणं नाही, पण असं नको करायला पाहिजे होतं त्यांनी. जाऊ द्या, दुश्मनी आपली वेगळी राहिली ती त्यांची. दुश्मनी काढली. तर श्वेता कदम ताईंची कमेंट आहे, काजल टेन्शन घेऊ नको. सगळ्यांचं तेच म्हणणं आहे. तर अमोल गोडसे दादांची कमेंट आहे, ताई आता प्रेग्नन्सीमध्ये टेन्शन घेऊ नका, फ्री राहा. हो दादा, तुला म्हणतात ते नाही टेन्शन घे, सगळेजण बोलतात. रेश्मा शेख ताईंची कमेंट आहे, ताई तुम्ही राजूरचेच का? हो, गणपती, जालना जिल्हा. विनंती जाधव ताईंची कमेंट आहे, तुम्ही दोघं काळजी घ्या एकमेकांची, तुझं करायला कोण नसेल तर मला नक्की सांग, मी येईन तुझ्यासाठी. आमचं लव्ह मॅरेज आहे, आम्ही या सगळ्या गोष्टीतून गेलो. फक्त एक प्लस पॉईंट होता की माझे आई वडील भाऊ माझ्यासोबत होते आणि आहेत. आम्हाला उलट सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला, इतका की घातपात केला. असो, तुला ज्या पण वेळी गरज पडेल मला सांग, मी पुण्यात मुंडवा केशवनगरला राहते. धन्यवाद ताई बोलल्याबद्दल. तसं काही अडचण नाही आहे आणि तुम्ही जवळच राहता इथं पुण्यामध्ये म्हटलं तर, आहे ना. आम्ही प्लॅनिंग वगैरे करून ठेवली आहे, कसं करायचं काय करायचं पुढं. कोणावर असं हे नाही आहे, पण चालेल, जसं होईल तसं. टाईम जातो निघून, तो पण टाईम जाईल. प्राची पाटेकर ताईंची कमेंट आहे, टेन्शन नाही घ्यायचं म्हणून. सगळ्यांची तेच कमेंट आहे. परत त्याच ताईंची कमेंट आहे, दादा लोकांना चांगलं बघवत नाही. बरोबर आहे.
का पेटती काय माहिती विनाकारण. हा अनुभव आम्हाला आता यायला लागले, आता आम्हाला नव्हता अनुभव, कारण आमच्याकडे काही नव्हतंच पहिले. 2023 मध्ये तर आमच्याकडे काही नव्हतंच तर आम्हाला काही अनुभव सुद्धा नव्हते. आम्ही आमचंच राहत होतो. हां, तेव्हा अनुभव तर कोणते आले, आपल्याकडे नाही काही नसताना आपल्याला कोणी विचारत नव्हतं आहे ना. आणि आता असल्यावर किती जण जवळ येतात आणि किती जण नंतर बदलतात. ते 2024 मध्ये अनुभव आला, किती जण जवळ येतात आणि 2025 मध्ये अमोल कोळी, मनीषा ताई कोळींची कमेंट आहे, गणेश दादा तुमचे. अमोल कोळी, मनीषा ताई कोळींची तर कमेंट आहे, गणेश दादा तुमचे आई वडील बोलत नाही का? नाही बोलत. यांची सावत्राई सख्खी आई असते तर काय म्हणतात, पोराच्या आशाने बोलतो माणूस. सावत्राई काय बोलणार आहे, उलट 4 शिव्या देतात ते. त्याच्या मागे वडील असतात तिकडे, त्यांना सपोर्टला. पूजा काय रे, पूजा आडकिळ आहे ना, यांची कमेंट आहे ताईंची. बहिणीला भाऊ नाही तर ननंद कुठून आली, कोणाचं म्हणा. बरोबर आहे, तेच उत्तर दिलं काजलनी मग, है ना. राणी आडवी ताईंची कमेंट आहे, काजल तू माझ्या लहान बहिणीसारखी आहे. तुझ्या एका व्हिडिओमध्ये तू टाकलं आहे ना तू टाकलं आहे की आईने इच्छा पूर्ण नाही केली तर काय झालं, नवऱ्यानं पूर्ण केलं. तुझी आई नव्हती आली का, किंवा बोलत नाही का? राग नको मानू, सहज विचारलं, कारण या दिवसात आईची खूप गरज असते. बाकी हॅप्पी. काय बोलणार आहे त्यावर आता, व्हिडिओमध्ये बोलली 2-3 वेळा तू आणि आली त्याबद्दल, पण काय सांगणार आहे आता. आई राहते माझी बारामतीला, लहानपणापासून आत्याकडे राहिले मी. 2 महिन्याची होते तसं माझ्या आजीने आत्याला दिलं होतं. तर तिने लहानपणापासून म्हणजे सांभाळलं. 12वी वगैरे तिथेच झाली, लग्न पण लावून दिलं. पण आता मेन टायमिंगवरती त्यांना कुठेतरी लोड आला की करावं लागून सगळं, डिलेव्हरीचं म्हणा काय. प्रत्येक वेळेस बोलून दाखवत होते आणि काही गोष्टी अशा समजल्या की त्यांना खरंच लोड आलं. म्हणजे कोणाच्या ऐकण्यावर नाही, आम्ही स्वतः ऐकल्यात त्या गोष्टी. ते मीटिंगच्या रेकॉर्डिंगमध्ये झालं ते सगळं, चुकून मोबाईल झालेला, त्याच्यामध्ये आमच्या कानाने ऐकल्या. त्याच्यामुळं नको म्हटलं, आम्ही करू कसं पण. तर असं आहे, आईची कोणाला गरज नाही, आईची सगळ्यांना गरज असते. पण काही गोष्टी नाही येत नशिबात, तर त्याची आशा पण करू नये माणसाने. तेच जाऊ द्या ना, आई नाही तर काही नवरा तर चांगलं आहे. पुढची कमेंट आहे आपली साई गेमर यांची, साई गेमर या चॅनलवाल्यांची. आपलीच माणसं आपला घात करतात. तर हो, खरंच अनुभव आला आता. आणि पुढची आहे निशा ऑलराऊंडर या त्यांची कमेंट आहे, दादा मला पण तुमच्यासारखा एक मोठा भाऊ आहे आणि आम्ही 4 बहिणी. आमची आई पिंपरी चिंचवडमध्ये कामाला होती, रिटायर झाली तेव्हा आम्ही बहिणींनी नोकरी रिटायरचा त्याला पैसा पण सगळा दिला. आम्ही बहिणींनी कोणीच आडवं नाही आलं, कारण तो एकच भाऊ म्हणून. अशा चांगल्या बहिणी असाव्या. बरोबर, मला काही पैशाची गरज नाही, कारण आमच्याकडे आहेच तरी काय, कोणाला नाही. आमच्या घरी आहेच तरी काय म्हटलं, घरी 800-850 स्क्वेअर फुटाचा जो प्लॉट आहे त्याच्यावरती बांधकाम केले वडिलांनी. त्या घर बांधकामासाठी मला एवढं काय बोलले, सावत्र भाऊ. आम्हाला तर पूर्ण लायकी काढली आमची. आम्हाला म्हटले तुला जर यायचं असेल तर तुम्ही तिथं पैसे फेक म्हणे. मग इथं आपला इथं किती प्लॉट आहे पुण्यामध्ये, कितीचा आपला 2,500 स्क्वेअर फूट आहे. आणि 2.5 गुंठ्याचा प्लॉट. ते एवढ्यासाठी आम्ही तिथं डोका पडणार. 800 स्क्वेअर फुटाचा आहे, त्याच्यामध्ये पण अर्धा त्याला अर्धा मला, म्हणजे असं होईल ते. पण नको येते आम्हाला आशा पण नव्हती. आम्ही फक्त काय, आणि बहिणीकडनं मला पण काय आशा नाही आहे, पण त्यांनी चांगलं राहायला पाहिजे होतं. बस आपण केलं ते धुळीला मिळालं सगळं. ते नाही दिसलं, उलट म्हणतात 100-200 रुपयाचा हिशोब काढतात. अजून एक कमेंट आहे आणि एक्स म्हणून आहे, काजल मॅम टेन्शन घेऊ नका हो. तर शिवानी जाधव ब्लॉग या ताईंची कमेंट आहे, ताई तू टेन्शन घेऊ नको, अशा टाईमला बरं नसतं टेन्शन. बाळाचा विचार करा, हॅप्पी राहा, कारण पुढं तुला स्ट्रॉंग होऊन बाळाला सांभाळायचं आहे. ओके, थँक्यू, टेक केअर, हॅप्पी प्रेग्नेन्सी जर्नी. धन्यवाद ताई. टेन्शन नाही घेत, पण एखाद्या वेळेस कसं लोड येतो ना, असं कोण बोललेलं सहन. निकिता अंबोरे ताईंची कमेंट आहे, पहिल्यांदाच असा रागात बघितलं आता हे परत आहे कमेंट. तू खालनं घेतली का वाचत? नाही, वरतूनच डबल आली ना. रीना गावाला त्यांची कमेंट आहे, ताई नको लक्ष देऊ, मला देखील माझ्या घरचे बोलत नाही. आज मी प्रेग्नंट आहे, पण आम्ही सुद्धा ठरवलं आहे कोणावर अवलंबून राहायचं नाही. हो, आम्ही तर ठरवलं आहे अवलंबून राहायचं नाही कोणावर, जे होईल ते बघू. आणि ज्याला कोण नसतं त्याचं काय होत नाही का, काही सगळं दिवस निघून जातात सगळ्यांचे. आणि तुम्ही सुद्धा काळजी घ्या तुमच्या तब्येतीची, है ना. ज्याचं कोण नसतं त्याचं देव असतं. लोड नाही घ्यायचा, पैसा असो नसो जास्त लोड घ्यायचा नाही, हे दिवस पण निघून जातील.
आम्ही पण टेन्शन नाही घेत. असं म्हणायचं, आम्ही असंच करतो, हे दिवस पण निघून जातील. असून असं जवळ टेन्शन नाही घ्यायचं, निवांत राहायचं. समीक्षा सावंत यांची कमेंट आहे, दादा बहीण मेला बोलली तर तिचे तोंड बघू नका. नाही बघू देणार आता, मी तर खरं सांगते, तोंडावर सांगते, यांच्या हातात नाही बघून देणार. परत फोन आला तर बोलून देणार नाही. ह्याच ताईंची कमेंट आहे, दादा नको टेन्शन घेऊ, तुम्ही दोघं चांगले राहा. आणि एक कमेंट आहे परत, मोबाईल मूवी कट्टावरची आहे ना, या चॅनलची आहे. हो दादा, काल तुमच्या इंस्टाग्रामवर स्टेटस बघितला, खूप वाईट वाटलं कमेंट बघून. ताईने खूप छान रिप्लाय दिला, त्याला अजून चांगलं बोलायला पाहिजे होतं त्याला. मला पण त्याला खूप शिवाय देऊ वाटल्या. असली भिकारचोट जळकी नातेवाईक असल्यापेक्षा आणि असल्या बहिणी आणि नंदा नसलेल्या बरं. द्यायचं आमच्याकडून 4. तरी आम्ही जास्त काही फेस वगैरे फेस नाही दाखवला, तर नाव वगैरे कळलं, आयडी पण नाही दाखवली आम्ही, फक्त युट्यूबची आयडी कळली असणार, युट्यूबचीच कळलेली. आणि एक खतरनाक कमेंट आहे, एक डायरेक्ट ऑल इन वन ह्या चॅनलवरची आहे, पण त्याचं नाव काय माहीत नाही आणि त्यांनी काय सांगितलं पण नाही. कोण आहे दादा ताई, तो पत्ता सांग मला, नाहीतर मोबाईल नंबर तर पाठव मला. त्या माझा सॉरी मी ते वाचतोय, कारण ती शिवी दिली त्यांनी, जाऊ दे, सॉरी, मी म्यूट करतो त्यात. पाठव मला त्या डॅडीचा, त्याला सांगतो जरा काय असतं गरिबाला त्रास देणं. दादा तू टेन्शन नको घेऊ, मी जाणण्याचंच आहे, तुला कोण त्रास देत असेल तर घरात बसून मारू, तू फक्त त्याचा ॲड्रेस दे मला. तसं काही करायची गरज नाही आहे दादा. अशा येड्या आवलादी सोडून दिलेलं बरं आहे आपल्याला, त्यांना मारून सुद्धा काय कारण काय आहे ना, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच असते, सरळ किती होतच नाही ते, किती काही त्यामुळे आपण टेन्शन नाही घ्यायचं. तसं करायचं असतं तुम्ही कधीच केलं असतं, बुकू द्या ग्रुप करून, तसं करायचं असतं तर कधीच केलं असतं. इथं येऊन सुद्धा गेलेले, तिथं पण भांडणं केले त्यांनी. नाही तर ते कसं असतं ना, एखादं काय म्हणतात ना, डुक्कर बिक्कर असेल तर ते गटरात तोंड घालायला त्याला सवय असते, किती त्याला मारलं किती हाणलं तर ते सुधरतं का नाही सुधरत. तेजस्विनी रेसिपी ब्लॉग यांची कमेंट आहे, ताई काही टेन्शन घ्यायचं नाही, मी सुरुवातीपासून तुमचे व्हिडिओ बघते, तुम्ही आता प्रेग्नेन्सीमध्ये आहात, तुम्ही टेन्शन नका घेऊ, हॅपी राहा. लोकांना कोणाचं चांगलं बघवत नाही, पण आपण नेहमी हॅपी राहायचं, सर्व चांगलं होईल. तुमच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल होता, आता मात्र चांगलं होत आहे, दिवस येतात जातात, पण नेहमी आपण चांगले राहिलं पाहिजे, काळजी घ्या स्वतःची. होत आहे आपला स्ट्रगल सगळा बघितला आहे त्यांनी पहिल्यापासून. जे पहिल्यापासून आम्हाला बघतात ना, त्यांना सगळं माहिती आहे आम्ही कसे होतो ना, आता कसे, पहिला टाईम कसा होता आमचा, आता टाईम कसा आहे. जुने व्हिडिओ पण बघा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला म्हणजे भरपूर गोष्टी समजतील, आधी कसं राहत होतो आता कसं आहे. तर धन्यवाद ताई काळजी केल्याबद्दल. मनीषा हिप्परकर या ताईंची कमेंट आहे, हिप्परगे, दादा तुम्ही माझ्या भावासारखे दिसता, भावासारखाच आहे मी तुमच्या. आणि सिद्धेश्वर वाशिंबे दादांची कमेंट आहे, खूप छान दादा ताई, तर धन्यवाद दादा. आणि राजाराम शिंदे यांची कमेंट आहे, खूप छान व्हिडिओ असतात तुमचे, मी रोज व्हिडिओ बघते ताई, तुम्ही रोज व्हिडिओ टाकत जावा ना, खूप छान असते. सपना शिंदे यांची कमेंट आहे, सपना शिंदे व्हिडिओ डेली टाकतो, पण आता मध्ये कार्यक्रम. या सपना शिंदे ताईंची एक कमेंट आहे बघ, दुसऱ्या याच्यावरती माझं नाव घ्या म्हणून सांगितलं त्यांनी, हेच आहे का? हां, सपना ताईच होत्या, मी पण वाचली ती कमेंट. तर ह्या झाल्या एका व्हिडिओवरच्या कमेंट, भरपूर झाल्या, अजून भरपूर आहेत. आजचा व्हिडिओ मोठा आहे, चालेल तुमचा, आज फुल नेट आहे, वापरलं नाही, नेट फुल आहे आज अपलोड करायला, आहे ना. तर नेक्स्ट व्हिडिओ आपण टाकला होता आमच्या कार्यक्रमाचा, काजलचा, त्यावरती खूप छान सगळ्या कमेंट आल्या. बरोबर कार्यक्रममध्ये आम्ही ब्लॉग नाही बनवला, कारण टाईमच नाही भेटला मला. टाईम म्हणजे मी दमून गेलेलो, मला आता जाऊ दे, आता काय ते व्हिडिओ तर येणारच आहे, आपण टाकून दिला आहे कसं तसं. आणि डायरेक्ट मी म्युझिकसोबत टाकून दिला, कारण म्युझिक नसला तर त्याला काय अर्थ नाही आहे त्या व्हिडिओला, कॉपीराईटरला पण त्याला असू देत, व्हिडिओ डिलीट नाही होत तो व्हिडिओ, त्यांना काय प्रॉब्लेम नाही आहे त्या, फक्त त्याच्यावर रनिंग होत नाही. कुंदा खिरडेताईंची कमेंट आहे, खिरडेताईंची कमेंट आहे, खूप छान व्हिडिओ, छान कार्यक्रम झाला. कार्यक्रम आमच्याकडे पहिली ओटी यायची असते, नंतर सासरची, छान दिसत होता, दोघे मस्त कार्यक्रम, पण एक नंबर. आता दोन्ही वाट्या माझ्या घरच्यांनीच भरल्यात, घरचेच होते, काजलकडचं कोणीच नव्हतं. मला त्या गोष्टीचं वाईट पण वाटत होतं, पण जाऊ द्या, काही विषय नाही. नेक्स्ट कमेंट आहे आकाश गवई, माझा मित्रच आहे.
कॉंग्रॅच्युलेशन गणेश अँड वहिनी म्हणून केली त्यांनी कमेंट. यांना पण बोलवलं होतं. त्याला बोलवलं होतं मी आणि त्याचं काही कारणानिमित्त त्याला म्हणजे येता नाही आलं, कारण पुण्यामध्येच होता तो आहे ना. अडचणीमुळे त्याला येता आलं नाही आणि माझे बरेच मित्र त्यांना पण येता नाही आलं, कारण पाऊस खूप होता, कारण त्यांना मोटरसायकलवर यायचं होतं गाडीवर तिकडनं. त्यामुळं काय बरेच जण आले नाही त्या दिवशी. तर शीतल नाळे ताईंची कमेंट आहे, हिरवी साडी तर अजून छान दिसली असती वहिनी. त्या दिवशी सगळं गडबडीत झालं, ह्यांना पाठवलेलं साडी आणायला, तर ह्यांनी मग माझा फेवरेट कलर घेऊन आले, नेव्ही ब्ल्यू कलर. मग तीच भेटलीच नाही हिरवी साडी डायरेक्ट ती लग वेगळी दिसत होते, ते ओटी वगैरे डायमंड नको म्हटलं ते. नंतर ते वापरणार सुद्धा नाही म्हणलं. साधी साडी घातली होती नाही, त्याच्यामध्ये पण मला जड झालं होतं, असं वाटलं होतं मी हलकी फुलकी घेऊन आलो, तिला जरा हलकीच बरी म्हणलं. चला मग पुढची शिवानी जाधव ताईंची कमेंट आहे, खूप छान दादा, कारण तू तिला कसलीच कमी पोट देत नाही आणि कुणाची उणीव भासू पण देत नाही, असाच हॅप्पी राहा. तर धन्यवाद ताई. खरंय का. ममता सचिन चौधरी त्यांची कमेंट आहे, दादा तुम्ही टेन्शनमध्ये दिसत होता. टेन्शनमध्ये नव्हतो, धावपळीमुळे जरा चेहरा डाऊन झाला होता, दमलो होतो. झाली नव्हती आदल्या दिवशी, रात्रभर बसले होते. रात्री काजलच्या हातावर मेहंदी काढूच तर म्हणजे 2:30-3 वाजले होते, तोपर्यंत मी बसून होतो आणि माझी बहीण सुद्धा जागी होती. मी अक्षरशः झोप येत होती, मी झोपले होते डायरेक्ट, आणि ह्यांची बहीण झोपले तरी हातावर इथपर्यंत मेहंदी. तिनं शेवटपर्यंत तिच्या हातावर मेहंदी नाही काढली, पण काजलच्या हातावर मेहंदी काढून दिली. अशा नंदा असल्या पाहिजेत. मावस बहीण होती माझी, मावस बहिणीनं शेवटपर्यंत पण बसल्या होत्या वेट. शेवटी तिला पण झोप लागली. नंतर दुसऱ्या दिवशी मग तिनं मेहंदी काढून घेतली हातावर. तर पुढची कमेंट आहे रमेश पाटील जी कमेंट आहे, खूप छान व्हिडिओ आणि काजल पण खूप छान दिसत होती. धन्यवाद. उज्ज्वला भालेकर ताईंची कमेंट आहे, खूप छान दिसतात दोघं पण, धन्यवाद ताई. परत पुढची नारायण महाले यांची कमेंट आहे, दादा तू कुर्ता घालायला पाहिजे होता, अजून छान दिसलं असतं. कुर्ता आणला होता पण त्याला मला बरोबर नव्हतं दिसत तो, आणि फिटिंग पण फिटिंग करावं लागत होतं त्याला नॉर्मल थोडासा. मी व्हाईट शर्ट होतं माझ्याकडे म्हणून पण व्हाईट मध्ये छान दिसतं. व्हाईट शर्ट आणले, पण त्या दिवशी धावपळीमुळे लुक पण थोडासा चेंज झाला होता. परत नारायण महाले दादांची कमेंट आहे, खूप छान दिसत होती काजल. धन्यवाद दादा. तर ताटे पूजा ताईंची कमेंट आहे, खूप छान. प्रतीक्षा ताईंची कमेंट आहे, परत दादा तू कुर्ता घालायला होता, अजून छान वाटलं असतं, व्हिडिओ खूप भारी वाटलं असतं. कुर्ता घालून आपण फोटोशूट करू, व्हिडिओ खूप भारी म्हणे. तर धन्यवाद ताई. तर प्रतीक्षा ताईंची कमेंट आहे, खूप छान दिसत होती काजल. धन्यवाद ताई. तर कविता ताईंची कमेंट आहे, मी काजलचा हा व्हिडिओ सकाळपासून 5 ते 6 वेळेस पाहिला. मी पण लय वेळा बघितलं माझाच व्हिडिओ. आम्ही लॅपटॉपवर बघितला बऱ्याच वेळा, नंतर मोबाईल बघितला आणि पूर्ण ते सॉंग वगैरे टाकल्यामुळे तर अजून छान वाटतंय. धन्यवाद. मेकअप वगैरे अजून पूर्ण डेकोरेशन वगैरे छान झालंय, त्यामुळे तो छान वाटतंय है ना. भलेही त्या दिवशी माणसं कमी असतील, पण एकदम भारी वाटलं. नाही पण बऱ्यापैकी माणसं आलेले पूर्ण असं थोडी. बाकी व्हिडिओ फोटोमध्ये सगळे आमच्या घरचेच घेतली मी माझ्या. बाकी फोटो कारण लिमिट होती फोटोला, पण 100 फोटोची लिमिट होती, त्यामुळं बाकी बाहेरचे पण जास्त घेतले नाही कोणी. तर शुभांगी पाटील यांची कमेंट आहे ताईंची, व्हेरी नाईस काजल अँड दादा, मस्त, धन्यवाद ताई. अल्फिया कुकिंग वर्ड्स या ताईंची कमेंट आहे, या थेरगावच्या ताई वाटतं. हो, पहिल्याला कमेंट्स करायचं या माहिती, थेरगावच्या ताई नाही. त्याच आहेत. वाव, खूप छान दिसते काजल अँड दादा. तर धन्यवाद ताई, भारी वाटलं एवढ्या दिवसांनी कमेंट बघून. तर सविता खाडे त्यांची कमेंट आहे, हिरवी साडी असती तर अजून छान वाटलं असतं. सांगितलं तर मला अगोदरच हिरवी साडी गाणी आणली मी, घरात होती साडी, पण कसं जुनी साडी नको. कविता ताईंची कमेंट आहे, आता येणार छोटा कृष्णा. कविता ताईंची कमेंट आहे, आता येणार छोटा कृष्णा किंवा राधाराणी आणि घराचं गोकुळ होईल. आम्हाला राधाच पाहिजे. होईल गोकुळ, सगळीकडे आरडावारडाच नसता. तुम्ही आहेत की सांगायला. सविता खाडे ताईंची कमेंट आहे, छान झाला कार्यक्रम, धन्यवाद ताई. परत कविता ताईंचीच कमेंट आहे, परत खूप छान झाला कार्यक्रम, धन्यवाद ताई.
श्वेता कदम ताईंची कमेंट आहे, डेकोरेशन खूप छान केलं, प्रोग्राम छान झाला, खुश राहा. धन्यवाद ताई. अर्चना माने ताईंची कमेंट आहे, खूप छान. सिद्धेश्वर वाशंबे दादांची कमेंट आहे, अभिनंदन दादा ताई, धन्यवाद दादा. आणि शुभांगी सोळंके ताईंची कमेंट आहे, आता आतुरता विठ्ठल बाळ येण्याची, बाळाच्या स्वागतासाठी सज्ज राहा, हॅपी राहा. इतर आतुरता लागलीच आम्हाला. आम्ही विठ्ठल काढला पण रुक्मिणी पाहिजे पहिली. आपले नवरात्र चालू होईल ना त्या टायमिंगला येईल, सप्टेंबरमध्ये एंडिंगला. आम्ही सांगू तुम्हाला. तर अरुण इंगळे दादांची कमेंट आहे, कार्यक्रमाचे आयोजन खूप छान केले गेले, डेकोरेशन लक्ष वेधून घेत होते, कार्यक्रमाला साजेशी असे संगीत खूप छान होते, व्हिडिओ खूप आवडला. तर धन्यवाद दादा. डेकोरेशन वगैरे सगळं मस्त झालं होतं, मला पण आवडलं होतं. आणि माझा विषय नाही, आम्ही तर फर्स्ट टाइम डेकोरेशन वगैरे गेल्या बघितलं आणि जाम खुश झाले. खूप छान भारी झाला आहे की कार्यक्रम. नेहमी असेच खुश राहा. दोघे पण मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात, लव यू. राजाराम शिंदे यांची कमेंट आहे, धन्यवाद दादा. तर वृषाली चव्हाण ताईंची कमेंट आहे, खूप छान, धन्यवाद ताई. अजून लय मोठ्या कमेंट्स पेंडिंग आहेत. होईल आपला 30-35 मिनिटाचा, हो दे. अजून आहेच कमेंट, वाचू आपण, काही एवढं लोड नाही आहे, थोड्या कमेंट आहे ना. तर कविता ताईंची कमेंट आहे परत, दादा एकटा असून कार्यक्रम खूप छान झाला, नियोजन पण मस्त. ग्रेट आहे, ग्रेट. खरंच मानलं. काहीच मी बघितलं नाही, काहीच नाही. मी माझ्या नादात होते, मी मध्येच बंद झालं. यांचं लक्ष इथं कमेंटमध्ये. परत व्हिडिओ चालू करायला लागला. आता झाला चालू ना. तुम्ही नाही, मी लक्ष देत असते. तर अरे बापरे, ही कमेंट मोठी. आपण नाही राजाराम शिंदे, आपण दादा म्हणतोय ना, राजाराम शिंदे. तर त्या सपना शिंदे ताई आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, सपना शिंदे माझं नाव आहे, माझं नाव घ्या प्लीज व्हिडिओमध्ये. आणि त्यांनी कमेंट केलेली आहे, खूपच छान व्हिडिओ झाला, सो नाईस दाजी आणि ताई. मी व्हिडिओ कधीच कमेंट करत नाही, पहिली कमेंट आहे माझी. खूप व्हिडिओ छान असतात तुमचे, मी कोणत्याही कामात असू द्या, तुमचा व्हिडिओ पडला ना मी बघणारच. मी जास्त लोकांचे व्हिडिओ नाही पाहत, मला यूट्यूबचे व्हिडिओ पाहायला नाही आवडत, पण तुमचे बघायला ना एकदम भारी वाटतं. खरंच ताई तू खूप लकी आहे, कारण दाजी तुला खूप छान भेटली आहे. तुम्हाला ना एकदा रिअलमध्ये दोघांना पण बघायचं आहे, ते माझं स्वप्न आहे. ते स्वप्न कधी पूर्ण होईल काय सांगता येत नाही. सो असंच हॅपी राहा दोघेजण, आणि फालतू लोकांकडे लक्ष नका देऊ. दोघं पण तुम्ही तुमच्या फ्युचरवर लक्ष द्या. खरंच पुन्हा एकदा बोलते, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, खूप म्हणजे खूप. मालदम लागला अजून. धन्यवाद ताई, खूप छान कमेंट. आणि आता वाचायची पण मला सवय राहिलेली नाही, जास्त वाचनच बंद आहे ना माझं. तर धन्यवाद ताई, एवढं मोठी कमेंट केली आणि तुम्ही आमचे व्हिडिओ बघता. भेटू आपण एखाद दिवशी, भेटू. आणि पहिल्यांदा आम्हाला असं म्हणलं की आमचं स्वप्न आहे म्हणून तुम्हाला भेटायचं. धन्यवाद ताई, खूप छान वाटलं तुमचे कमेंट. सेलिब्रिटी फिलिंग झाली आता, एक सेलिब्रिटी असल्यासारखं. तर काय रे नाव, शरणय वैभव यांची कमेंट आहे, ताई तुमचे घर आहे का? नाही, आमचं रेंटेड आहे. अरुण इंगळेदांची कमेंट आहे, श्रावणातील पहिला सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. हो, श्रावण महिन्याचा तेव्हा आम्ही पहिला सोमवारी व्हिडिओ बनवला होता. तर शिवानी जाधव ताईंची कमेंट आहे, एक बोलते ताई मोबाईल धरू हात दुखायला लागला. त्यांची कमेंट आहे, एक बोलते ताई, कारण माझं पण लव्ह मॅरेज आहे म्हणून सांगते. लोक काय बोलतात त्यापेक्षा आपण दोघं एकमेकांना किती जीव लावतो ते महत्त्वाचं आहे. तुम्ही छान आहेत, बाकी छान भुकू दे म्हणजे लोकांना भुकू दे म्हणतात, आणि काळजी घे. हो, त्यांचं काम ते करतात, आपलं काम आपण करूया. तर बरोबर बोलले.
आणि आपण काल पंचमीचा व्हिडिओ सोडला होता बघ, हां नागपंचमीचा, त्यावर पण बरेचशा कमेंट आलेले आहेत. काहींचे डाऊट आहे ते पण आपण क्लिअर करू आता सध्या आहे ना. आता पुढचं आहे रीना गावारे, त्यांची कमेंट आहे, दादा असंच मदत करत जा. लव मॅरेज केलेल्या मुली त्यांच्या नवऱ्याच्या राणी असतात, जशी ताई आणि मी. आमटी बघून मला पण खाऊ वाटली. खरंच आहे. तर NDI पुढची कमेंट आहे NDI 7 यांची आहे, खूप छान आहे ब्लॉग, धन्यवाद दादा. तर आरती बडाचे यांची कमेंट आहे, श्री स्वामी समर्थ. तर श्री स्वामी समर्थ ताई. तर शिवानी जाधव ब्लॉग यांचीच कमेंट आहे, ताई आणि दादा एक प्रश्न विचारते, राग नका करू, मी तुमची जुनी सबस्क्रायबर आहे. तुमचा जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं, ताईच्या घरचे बोलत होते, सर्व छान होतं, आता अचानक काय झालं? एवढ्या म्हणजे खुशीचा टाईम असताना प्लीज रिप्लाय. सांगितलं की आताच, आणि त्यावरती व्हिडिओ पण बनवलेला आपण आहे ना, म्हणजे थोडंफार सांगितलं आहे काजलनी, जास्त नाही आहे ना. आणि परत त्याच ताईंची कमेंट आहे, शिवानी जाधव ताईंची, म्हणजे त्याच आहे ना, आमच्याकडे सार बोलतात त्याला, आम्ही विदर्भाचे आहे म्हणून वेगळं काय तर सार. हां, प्रत्येक भागामध्ये काहीतरी वेगवेगळं असतं आहे ना. शीतल नाळे त्यांची कमेंट आहे, प्रेग्नेन्सीमध्ये जात नाही दादा वारुळाला. माहीत नव्हतं, त्यामुळं गेली पण नाही ती, बरं झालं आहे ना. आहे ना. आणि अनिता बानगे ताईंची कमेंट आहे, खूप छान व्हिडिओ दादा, ताईला असंच मदत करत जा, धन्यवाद ताई. मदत करतात. तर श्वेता ताईंची कमेंट आहे, श्वेता कदम ताईंची, तवा यूज करत नाही बोलला ना दादा, मग चपाती कशी बनवली? तर ताई मी तुम्हाला रिप्लाय दिलाच होता. चपाती आम्ही संध्याकाळी बनवली. असं आमच्याकडे असं असतं की दिवसभर म्हणजे तवा ठेवत नाही याच्यावरती, कारण तवा हा काय ते नागाची फणी मानतात म्हणे, असं काही त्याचा हे प्रकार आहे काहीतरी, त्यामुळे त्याच्यावरती तवा वगैरे ठेवत नाही. कुरडई तळत नाही, कारण ती गोली येडा असल्यामुळं आहे ना. भात पण बनवत नाही, कारण भात म्हणजे ते सापाचे दात, असं जुनी प्रथा आहे ती. आता जुनी जसे म्हणतात तसं आपलं वागावं लागतं थोडंफार, थोडंफार. आणि त्याच्यामध्ये काहीतरी ग्रहाविषयी माहिती असते वाटतं. त्या दिवशी जर आपण त्या तवा वगैरे यूज केला तर ते काहीतरी अपशकुन म्हणजे ते राहू केतू काय असतं ना, ते आपल्या राशीमध्ये प्रवेश करतं म्हणते, काहीतरी बोलतात ते. आपल्याला पण एवढी माहिती नाही, कारण जसं जुनी पद्धत आपल्याला सांगतात तसं आपण करतो आहे ना. ओके दादा, मला माहीत नाही असं करतात काय ते नागपंचमीला, तुम्ही सांगितलं म्हणून मी विचारलं, आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे. हां, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते ना, हे सांगतोय मी. मला पण पहिल्यांदा समजले. तरी आम्ही आणि तो काळ असतो, मी बघितलं त्याच्यावरती कॅलेंडरवरती पण, काळ असतो तो नागपंचमीचा सुद्धा. त्या टायमिंगमध्ये आपण पूजा वगैरे करायची. सकाळी 6 वाजेपासून होती, तरच रात्री 7:15 होतं. त्यानंतर मग बंद झालं ते. त्यानंतर मग आपण चपाती किती वाजता बनवली? 9:30 वाजले आम्हाला. तो नागपंचमीचा म्हणजे कालावधी संपून गेला होता, त्यानंतर बनवलं है ना. चला मग पुढची कमेंट झाला. एवढ्या सगळ्या कमेंट्स आलेल्या आहेत. आणि आता सध्या जो आता व्हिडिओ टाकला आहे अल्बमचा, त्यावरती पण कमेंट आले, जरा त्या पण वाचू आपण थोड्या. हां, आता टाकले ना. तर काजल ताईला बघून असं वाटते की तिला बेबी बॉय होणार आहे. जे नाही, आम्हाला बेबी गर्ल पाहिजे, पहिली इच्छा, देवाची इच्छा जी असेल ते आपल्या काय म्हणतात त्याला, नशिबात असून ते जे येईल ते आम्ही, आम्हाला दोघांची आतुरता आहे. दोघांची सगळ्यांचीच लागले, काय होईल काय. आम्ही दोघांना विचार करून ठेवलाय. हां, नाव काय ठेवायचं? समीक्षा सावंत यांची कमेंट आहे परत, दोघे एवढे सुंदर आहे तर मुलगाही सुंदर होणार. धन्यवाद ताई. टेन्शन येतं कधी कधी कसं दिसेल कसं. तर शीतल नाळे ताईंची कमेंट आहे, छान आहे म्हणून, धन्यवाद ताई. सिद्धेश्वर वाशिंदे दादांची कमेंट आहे, खूप छान फोटो दादा ताई, तर धन्यवाद दादा. निलिमा सावंत यांची कमेंट आहे, खूप छान आहे अल्बम, सर्व फोटो मस्त, अजून मस्त अल्बम येतील असंच बेबी आल्यावर.
हो, येईल. नेक्स्ट टाइम काळजी घेऊ, कारण ह्या काय म्हणतात कार्यक्रमामध्ये काही गोष्टी आमच्या सुटल्यात ना, तर नेक्स्ट कार्यक्रमामध्ये काळजी घेऊ, कारण आम्ही अल्बमची साईज वगैरे काहीच विचारलं नव्हतं, डायरेक्ट फिक्स करू. आता दुसऱ्याला देऊ आम्ही व्हिडिओ आणि ते सगळं है ना. तर बघू, त्याच्यामध्ये जरा नाराजी झाली आमची अल्बममध्ये थोडी, बघू. तर वैष्णवी गीते यांची कमेंट आहे, मुलगा होणार बघा तुम्हाला. बघू मुलगा मुलगी जे येईल ते. आणि निकिता आंबोरे त्यांची कमेंट आहे, खूप छान फोटो आहे दादा, धन्यवाद ताई. तर अशा सर्व कमेंट होत्या. व्हिडिओ खूप लंबा झालेला आहे, मोठा झालेला आहे, तुम्हाला पण बोर झाला असं वाटलं तर, पण वाचणं गरजेचं आहे. तुम्ही एवढ्या कमेंट्स करता म्हटल्यावर तुम्हाला रिप्लाय देणं पण गरजेचं आहे. हां आहे ना. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि कशा वाटल्यात आमचा फोटो अल्बम ते पण सांगा. मग याच्यावर काय अजून काय बोला तुला पुढं? अजून छान छान कमेंट करा. छान वाटतं, असं वाटतं आमच्याशी कोणतरी बोलतंय, ते काय म्हणा कमेंट वाचलं ना असं वाटतं की हाय कोणतरी सोबत आहे. मला एडिट करायचे 10 वाजत आलेत आणि मला सोडायचा हा व्हिडिओ. चला, धन्यवाद सगळ्यांना. खूप छान आणि कमेंट खूप मोठ्या कमेंट असल्यामुळे ना मला ते याच्यावर टाकता येणार नाही आहे, त्यामुळे मी आता काही टाकणार नाही आहे, फक्त वाचलेलंच. आता एडिट करायला वेळ जाणार, मला 2 तास लागेल त्याला, मी नाही टाकणार. तर रिप्लाय दिलेली आहे मी आता, बघा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, छान छान कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.